हॅलो स्टुडंट्स, वेलकम आवर चॅनल MK ट्युटोरियल्स. आज आपण डिस्कवरिंग इंग्लिश ई-डे ग्रेड 2 पार्ट 2 मधील चॅप्टर नंबर 7 पार्थ बिकम रिस्पॉन्सिबलचा आज आपण प्रॅक्टिस झोन 1 पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर 1. अरेंज द सेंटेन्सेस इन द ऑर्डर इन विच दे अपीयर इन द स्टोरी. स्टोरीमध्ये जसे खाली दिलेले जे सेंटेन्स आहेत ते व्यवस्थित ऑर्डरनुसार लावा असं सांगितले, जसे की स्टोरी आली आहे तशी. चला तर मग मी डायरेक्टली आन्सर सांगते. डी, पार्थ लेफ्ट द स्वेटर इन द पार्क. आणि सेकंड येईल ई वाला, पार्थ गॉट बिझी प्लेइंग अ न्यू व्हिडिओ गेम. थर्ड वाला ए वाला येईल, द अंकल ब्रॉट अ क्रिकेट किट फॉर पार्थ. बी आणि येणं हा फोर्थ येईल, पार्थ एट सम चिप्स अँड बिस्किट्स अँड लेफ्ट द पॅकेट ऑन द चेअर इन हिज रूम. आणि लास्ट काय राहील सी, द माऊस बीट ऑफ pieces from the helmet, t-shirt and knee pad and spoil them. चला तर मग क्वेश्चन नंबर सेकंडकडे वळूया. फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट ऑर्डर्स गिवन इन द बॉक्स. खाली जो आपल्याला हेल्प बॉक्स दिलेला आहे त्याच्यातले वर्ड चॉईस करून खालचे फिल इन द ब्लँक्स आपल्याला फिल करायचे. ए, पार्थ वॉज व्हेरी वेल बिहेव्ड बट कसा होता तो इनरिस्पॉन्सिबल. बी, पार्थ्स मदर सेंट हिम बॅक टू द डॅश टू लुक फॉर द स्वेटर. स्वेटर पाहण्यासाठी त्याच्या आईने त्याला कुठे पाठवलं तर पार्कमध्ये. सी, पार्थ डॅश ऑन द व्हिडिओ गेम अँड इट ब्रोक इन टू पीसेस. आणि पार्थने काय केलं, त्याच्या व्हिडिओ गेमच्या वरती काय ठेवलं, स्टेप्ड पाय ठेवला आणि ते काय कसे झाले तर तुटले आणि त्याचे पीसेस झाले. डी, द क्रिकेट किट वॉज द डॅश गिफ्ट फ्रॉम पार्थ्स अंकल. तर बेस्ट हे आन्सर राहील. ई, आफ्टर द रॅट स्पॉइल द क्रिकेट किट पार्थ बिकम व्हेरी रिस्पॉन्सिबल. चला तर क्वेश्चन नंबर थर्डकडे वळूया. पुट अ टिक मार्क इन द बॉक्स अगेन्स्ट द करेक्ट ऑप्शन. खाली ऑप्शन्स दिलेले आहेत आपल्याला आणि त्यातलं जे सेंटेन्स आहे त्याला करेक्ट जे ऑप्शन असेल त्याला टिक करा. पार्थ टूक हिज स्वेटर ऑफ बिकॉज काय तर सेकंड वन येईल, ही फेल्ट वार्म. त्याला ज्यावेळेस गरम वाटायला लागलं त्यावेळेस त्याने तो स्वेटर काढून ठेवला. बी, व्हेन हिज मदर स्कोल्डेड पार्थ फॉर द स्वेटर. आणि मग त्याचा आन्सर येईल, ही फेल्ट बॅड फॉर अ वाईल बट फॉरगॉट अबाउट इट सून. त्याला थोडंसं वाईट वाटलं आणि त्याच्यानंतर तो थोड्या वेळाने ते विसरून गेला. सी, आफ्टर द व्हिडिओ गेम वॉज ब्रोकन. त्याचा आन्सर येईल सेकंडवालं, पार्थ रिमेंबर्ड दॅट हिज अंकल वॉज कमिंग ओव्हर. डी, द आयटम इन द क्रिकेट किट वेअर. काय काय होतं त्याच्यात तर फर्स्ट अ बॅट, नी पॅड, अ क्रिकेट हेल्मेट अँड अ ब्युटिफुल टी शर्ट. चला तर मग क्वेश्चन नंबर 4कडे वळूया. क्वेश्चन नंबर 4, चूज द करेक्ट वर्ड दॅट कॅन रिप्लेस द अंडरलाईन वर्ड इन द ईच सेंटेन्स. खाली जे सेंटेन्सेस दिलेले आहेत त्याच्यातले जे अंडरलाईन वर्ड आहेत ते रिप्लेस करायचे. देन रिराईट द सेंटेन्स इन द स्पेस प्रोव्हाइडेड. आणि जे तुम्हाला स्पेस दिली आहे त्याच्यामध्ये ते परत रिराईट करायचं, सेंटेन्स अंडरलाईन केलेलं चेंज करून. चला तर मग क्वेश्चन ए, ही पुट हिज फूट ऑन द प्लेट अँड ब्रोक इट. आणि यानं काय तर इथं पुट हिज फूट ह्याला आपल्याला रिप्लेस करायचं, तर त्याच्या ठिकाणी काय येईल, स्टेप. मग सेंटेन्स कसं होईल, ही स्टेप्ड ऑन द प्लेट अँड ब्रोक इट. बी, माय ब्रदर गेव मी अ ब्युटिफुल गिफ्ट ऑन माय बर्थडे. इथं अंडरलाईन कशाला आलं आहे, गिफ्टला. तर गिफ्टच्या ठिकाणी काय रिप्लेस होईल, आपल्याला जे हेल्पिंग बॉक्स दिलेला आहे वर्डचा त्याच्यामधला तर प्रेझेंट. तर सेंटेन्स कसं तयार होईल, माय ब्रदर गेव मी अ ब्युटिफुल प्रेझेंट ऑन माय बर्थडे. सी, राधिका अंडरस्टूड हर मिस्टेक. आता अंडरस्टूडला आहे ना काय येईल तर रिअलाइज्ड. मग सेंटेन्स कसं तयार होईल, राधिका रिअलाइज्ड हर मिस्टेक. डी, अंजली कॅन टेक केअर ऑफ ऑल हर थिंग्स.
टेक केअरला आहे ना आपल्याला रिप्लेस काय करायला येईल तर लुक आफ्टर. अंजली कॅन लुक आफ्टर ऑल हर थिंग्स. ई. स्नेहा रिमूव्ह हर शूज अँड पुट ऑन स्लीपर. रिमूव्हला आहे ना काय येईल तर तिथं रिप्लेस टूक ऑफ. तर स्नेहा टूक ऑफ हर शूज अँड पुट ऑन स्लीपर्स. क्वेश्चन नंबर 5कडे वळूया. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. तर आहे ना खाली जे आन्सर दिले आहेत त्याला आपल्याला काय करायचे, क्वेश्चन दिलेत त्याचे आन्सर द्यायचे आहेत. चला तर मग फर्स्ट ए. वाय डीड पार्थ ईट हिज डिनर प्रॉपरली. पार्थने त्याचा डिनर प्रॉपरली का नाही केला. तर आन्सर आहे पार्थ वॉज एक्सायटेड फॉर हिज क्रिकेट किट गिफ्ट सो ही डिडंट ईट हिज डिनर प्रॉपरली. पार्थला आहे ना त्याचं जे गिफ्ट आलं होतं क्रिकेट किट त्याच्या एक्साइटमेंटमध्ये आहे ना त्याने जेवण व्यवस्थित केलं नाही. चला तर मग नेक्स्ट पेजकडे आणि नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया. क्वेश्चन नंबर बी. पार्थ यू आर सो केअरलेस said Parth's mother. Do you agree with her? Give one example from the story to support your answer. पार्थ हे ना केअरलेस आहे हे त्याची जी आई बोलली हे तुम्हाला बरोबर वाटतं का, तुम्ही ह्याच्यासंगे ॲग्री आहे का. आणि जर असाल तर आहे ना स्टोरीमध्ये जे काय दिलेलं आहे एखादं सपोर्ट असं एक्झाम्पल द्या असं सांगितलं आहे. चला तर मग आन्सर येईल येस आय ॲग्री विथ पार्थ्स मदर. मी तिच्या पार्थच्या आईबरोबर ॲग्री आहे तिच्या वाक्याबरोबर की पार्थ काय आहे केअरलेस आहे. पार्थ वॉज केअरलेस बिकॉज ही लॉस्ट हिज स्वेटर. आता मी इथे सगळे त्याचे दिलेले आहेत, तुम्ही कुठलंही एक लिहिलं तरी चालेल. तर काय आन्सर येईल बिकॉज ही लॉस्ट हिज स्वेटर, ब्रोक हिज व्हिडिओ गेम, forgot his pencil box behind at school, forgot his smart jacket in the school bus. ओके. चला तर मग क्वेश्चन नंबर सीकडे वळूया. मेन्शन एनी 2 चेंजेस दॅट वेअर नोटीस इन पार्थ आफ्टर ही बिकेम रिस्पॉन्सिबल. रिस्पॉन्सिबल झालेल्याचं पार्थ त्याचे जे 2 चेंजेस झाले त्याच्यामध्ये ते तुम्हाला कुठे दिसले. तर 1. ही केप्ट हिज टॉयज ऑन द शेल्व्स. तो त्याची सगळी खेळणी कुठं ठेवायला लागला तर शेल्व्समध्ये. 2. ही नेवर टूक एनी इटेबल इन टू हिज रूम. कुठलेही खाद्यपदार्थ तो त्याच्या रूममध्ये घेऊन जात नव्हता. क्वेश्चन नंबर 6. ईच ऑफ द वर्ड गिवन बिलो डिस्क्राईब द कॅरेक्टर इन द स्टोरी. राईट द नेम ऑफ द कॅरेक्टर दे डिस्क्राईब. खाली जे काय डिस्क्राईब दिलेले हे आहेत वर्ड आहेत त्याला सुटेबल जे काय कॅरेक्टर आहे स्टोरीमध्ये त्यांची नावं लिहा म्हणून सांगितले. चला तर फर्स्ट पाहूया. ए. वेल बिहेव कोण होता पार्थ. बी. बिकेम रिस्पॉन्सिबल कोण तर पार्थ. सी. फाउंड ऑफ पार्थ. पार्थवरती खूप हे करणारे कोण होते प्रेम करणारे तर पार्थ अंकल. डी. निटेड अ स्वेटर. कुणी हा स्वेटर शिवला होता तर पार्थ ग्रँडमदर. ई. फेल्ट बॅड. पार्थ मदर. एफ. गिफ्टेड अ व्हिडिओ गेम तर पार्थ ग्रँडफादर. जी. टूक फोटोग्राफ. पार्थ फादर. आणि एच. स्पॉइल्ड द क्रिकेट किट तर आन्सर येईल रॅट. ओके स्टुडंट्स, आय होप तुम्हाला हा प्रॅक्टिस झोन 1 हा व्यवस्थित समजला असेल. थँक्यू.